नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। भारतातील या शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक 36,000 रुपये आणि केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांची मोठी माहिती। भारत हा शेतीप्रधान देश आहे। संपूर्ण जगात भारताची ओळख कृषीप्रधान देश म्हणून ओळखली जाते। भारताची अर्थव्यवस्था देखील शेतीवर आधारित आहे। हेच कारण शेती आणि शेतीच्या क्षेत्रासाठी आणि शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत। यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा देखील समावेश होतो। या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांचा लाभ दिला जात आहे। 2,000 रुपयांचा एक हप्ता, याप्रमाणे एकूण 3 हप्त्यात या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळत आहेत। याशिवाय देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान मानधन योजना देखील राबवली जात आहे। या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना वार्षिक 36,000 रुपयांची पेन्शन मिळते। सरकार नोकरदाराप्रमाणे वृद्धकाळात शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे। दरम्यान या योजनेत सहभाग नोंदवलेल्या शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मासिक 3,000 रुपये अर्थातच वार्षिक 36,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। तर कशी आहे पीएम किसान मानधन योजना? ही देशातील अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली एक महत्त्वाकांक्षी पेन्शन योजना सुरू आहे। या योजनेत 18 ते 40 वर्ष वयोगटातील शेतकरी बांधव नोंदणी करू शकतात। या योजनेत सहभागी घेतल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या वयानुसार पैसे गुंतवावे लागतात। म्हणजेच ही शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली एक बचत योजना आहे। या योजनेत सुरुवातीला शेतकऱ्यांना ठराविक रक्कम गुंतवावी लागते आणि यानंतर मग या योजनेतून शेतकऱ्यांचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन पुरवली जाते। या योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना वयानुसार 55 ते 200 रुपयापर्यंत प्रति महिना गुंतवणूक करू शकते। वयाची 60 वर्षे पूर्ण झाली की मग गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांना मासिक 3,000 रुपयांची पेन्शन उपलब्ध करून जाते। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा। धन्यवाद।